मस्त असा इथे आपला झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीचा काळ्या हरभऱ्याचा रस्सा तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती दाटसर झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी शुभांगी स्नेहपूर्ण मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पाहूया आपण इथे काय काय साहित्य आहे. एक बारीक चिरलेला कांदा, एक खोबरं, अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा, 2 चमचे धने, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आणि इथे घेतलेले आहे जायफळ, तमालपत्र, एक स्टार फूल, मीठ, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला. इथे मी काळा हरभरा घेतलेला आहे, 1 वाटी आहे. तो मी 1 ते 1.5 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. एक ग्लासभर पाणी ओतून आपण तो रात्र 1-1.5 दिवस आपण भिजवून ठेवायचा आहे. आता हे हरभरे आपण कुकरला लावून घेऊया. त्याच्यामध्ये आपण एक दालचिनी व 2 तमालपत्र टाकायचे आहेत. याच्या आपण 3च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, जेणेकरून आपला हरभरा गाळ होणार नाही. कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपण वाटण भाजून घेऊया आपलं. मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल ओतून घेते. आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया. खोबरं लालसर रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे, जेणेकरून आपल्या वाटणही आपलं लालसर होईल. खोबरं लालसर रंगावरती आलं का मग आपण याच्यामध्ये बाकीचं कांदा, टोमॅटो, लसूण टाकून घेऊया. आता आपण हे सगळं हलवून घेऊया. हे सुद्धा आपण चांगलं लालसर रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे भाजलं का आपण याच्यामध्ये धने टाकणार आहोत. धने याच्यासोबत टाकायचे नाहीत, नाहीतर धने करपून जातील. आता आपण याच्यामध्ये धने टाकून घेऊयात. धनेसुद्धा आपण छानसर याच्यामध्ये भाजून घेऊयात आणि याचं मिक्सरमधून वाटण करून घेऊया. इथे मी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. मी इथे 2 पळी तेल टाकलेलं आहे. आता जिरं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान लाल रंगावरती येईपर्यंत भाजायचा आहे व 2 तमालपत्र मी इथे तुकडे करून टाकलेले आहेत, जेणेकरून त्याचा सुगंध सगळीकडे पसरेल. कांदा गुलाबी रंगावरती आलं का आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात व वाटणसुद्धा याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं आहे. वाटण छान परतलं की आपल्या रश्श्यालाही छान रंग येतो व दाटसर होतो रस्सा. आता इथे आपल्या वाटणाला तेल सुटायला चालू झालेलं आहे. आपण आता मसाले टाकून घेऊया. मी इथे अर्धी वाटी कांदा लसूण मसाला टाकत आहे. मी अंदाजाने 1 चमचा लाल तिखट टाकते आता याच्यामध्ये. आता आपण हे छान असं सगळं हलवून घेऊया. हे छान असं परतून झालं का आपण याच्यामध्ये जे हरभरे शिजवून घेतले होते ते टाकून घेऊयात. आपण हे आता सगळं हलवून घेऊया. याला उकळी आली का आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया. आपल्याला इथे गरम पाण्याची आवश्यकता लागणार आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरमच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून रश्श्याला चवही छान येईल. आता आपण हे सगळं हलवून घेऊया. आता इथं उकळी फुटलेली आहे. आपण आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया व 10 ते 15 मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण आपण कुकरमधून हरभरे शिजवून घेतलेले होते. इथे पाहू शकता तुम्ही आपल्या रश्श्याला किती छान रंग आलेला आहे, दाटसर झालेला आहे, तर्रीसुद्धा आलेली आहे. दिसायलाही अगदी किती छान दिसतोय.
जास्त पातळ व जास्त घट्टही ठेवायचं नाही, असंच करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर शेवटी टाकायची आहे. कोथिंबीर शेवटी टाकली का कोथिंबीरीची चव बदलत नाही व रस्साही छान लागतो. किती बघा तुम्ही, दिसायला किती सुरेख व छान दिसतोय. आता मी इथे एका शेवटी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे रस्सा, तुम्ही पाहू शकता.